गडचिरोली जिल्ह्यात अवैध इंधन तस्करांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। आष्टी पोलिसांनी तब्बल 1599 लिटर डिझेलसह ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करत 7,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या डिझेल आणि पेट्रोलची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांच्या विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान आष्टी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 31 मे रोजी आष्टी पोलीस ठाण्याचं एक पथक नियमित गस्त घालत असताना गांधीनगर इथून मुलचेराकडे जाणारं एक विना क्रमांकाचं ट्रॅक्टर ट्रॉली वाहन संशयास्पदरित्या आढळून आलं। वाहनाची झडती घेतली असता 2 लोखंडी ड्रम्समध्ये 400 लिटर आणि 5 प्लॅस्टिकच्या बॅरेल्समध्ये 1199 लिटर असा एकूण 1599 लिटर डिझेलचा साठा आढळून आला। जप्त करण्यात आलेल्या डिझेलची किंमत 1,58,780 रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या जॉन डियर कंपनीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीची अंदाजे किंमत 6 लाख रुपये इतकी आहे। या कारवाईत पोलिसांनी एकूण 7,58,780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे।